चला, मी दीपाली तुमचं खूप सारं स्वागत करते आणि मी आज आपल्या मशीनबद्दल थोडी माहिती देते। त्या दिवशी मी तुम्हाला माहिती दिली, पण पूर्ण शिलाई कोणत्या कोणत्या ते दाखवायचे राहून गेलं तर चला तर आज दाखवते मी। ते शिलाई दाखवल्या होत्या मी, मला असं वाटतं स्पष्टपणे दिसलं नाही आणि अर्ध्या बाकी पण दाखवायच्या होत्या, त्या सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, आता आपण येवर कशी शिलाई येते ते बघूया। बघा, इथे हे येवर केलं आणि इथे एक वर किंवा दोन वर आपण ठेवू शकतो। दोन वर थोडी मोठी, एक वर छोटी, म्हणजे आकारात कमी जास्त अशी शिलाई येणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवते। बघा, येवर आपली अशी शिलाई आलेली आहे। ही जी ब्ल्यू रंगाची दिसते आहे ही शिलाई आलेली आहे आपली येवर। आता आपण बी वर पण तीच येणार आहे। सी वर बघूया। तुम्हाला सी वर शिलाई दाखवते। आता मी सी डी ई एफ हे पूर्ण दाखवते, कारण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। मला दाखवायचे आहे ह्या खालच्या पिंक कलरच्या। बघा, या पद्धतीने आपली सी वर खूप छान शिलाई येते। आता ही डी वर, ही ई वर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई बदलत जातात याच्यावर जे आपण दाखवते आहे। पण आता मला दाखवायचे पिंक कलरचे। आता ग्रे कलरचे आपण बघितले आहे, ह्या आधी पण बघितले होते। पिंक कलरची शिलाई बघा। पिंक कलरच्याला काय करायचं आहे, चाक पूर्णपणे फिरवून बघा, इथे पिंक कलरचं दिलेलं आहे, इथं प्लसवर इथं ठेवायचं। पिंक कलरच्या याच्यावर चाक बदलवलेलं आहे आणि इथे बघा, आता इथे पण आपल्याला काय करायचं, जशा पाहिजे तशा शिलाई। आता बघा, इथं ए आणि बी वर सिंपल शिलाई येणार आहे। आपण सी वर करून बघूया। सी वर कोणती शिलाई आहे, ही शिलाई बघूया आपण कशी येते। तर पूर्णच बघूया आपण ए पासून, म्हणजे तुम्हालाही कळेल। ए वर केलाय मी। बघा, या पद्धतीने एक एक नंबर जसा आपण करू ना तशा पद्धतीची शिलाई या मशीनवर येते। बऱ्याच प्रकारच्या शिलाई येऊ शकतात आणि मला फक्त शिलाईचं जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते। जशी जशी मला माहिती होईल तशी मी तुम्हाला सांगेल। आणि बघा, खूप छान शिलाई येते। बघा, या पद्धतीने अशी शिलाई येत आहे आणि ह्या शिलाई मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा दाखवलेल्या होत्या काही। अशा पद्धतीने आपण जो एक एक नंबर वाढवतो तशा पद्धतीने याच्यावर शिलाई येतात। त्याच्यावर दिलेला ए बी सी डी ई एफ जी असं त्या पद्धतीने इथे शिलाई येतात, ते आपण बघूया। आता आपण सी वर केलं आहे, सी वर बघूया। दोरा निघालाय, सी वर केलेला आहे। आता सी वर शिलाई बघूया आपण। दोरा निघाला किंवा दोरा अडकला तर असं मागे पुढे चाक फिरून घ्यायचं। त्याच्यामुळं आहे ना ते आपला प्रॉब्लेम हे होऊन जाते। बघा, आपल्या आधीच्या मशीनला सुद्धा आपण असंच करतो, दोरा अडकला वगैरे करत तसंच करायचं आणि दोरा काढून घ्यायचा, कारण थोडासा दोरा वगैरे अडकला की शिलाई थांबते आणि आपण जर तसंच शिवायची घाई केली तर मग आपली सुई वगैरे तुटू शकते, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे। सीवर बघा, अशा पद्धतीचे म्हणजे याचे 4 दोरे आल्यासारखे होतात सोबत। अशी आहे आपली सी वरची शिलाई, गुंतल्यासारखं वाटते बघा। बघा, वेगवेगळ्या नंबरच्या अशा शिलाई सुद्धा येतात आणि याच्यावर काच बटन सुद्धा येते, पण ते थोडं वेगळं वाटलं कारण मी ते कधी करून बघितलं नाही, कारण मशीन घेऊन खूप जास्त दिवस झाले नाही। हळूहळूच बघते मी, कारण मला काच करण्याचं थोडं सध्या कठीण वाटलं। बघूया, आता सर्व सोपी आहे, फक्त एकदा समजलं की। आणि दोरा अडकला की कसं काच वगैरे असं हे फिरून घ्यायचं चाक, जसं आधीच्या मशीनला असते। बघा, किती वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई येतात। ही शिलाई बघा किती सुंदर वाटत आहे, खूप छान वाटत आहे ही शिलाई। पद्धतीने दिसत आहे। डी वरची शिलाई खूप छान डिझाईन आलेली आहे आणि ही जी आपली ही होती सी वरची शिलाई।
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या मशीनवर शिलाई येतात आणि प्रॅक्टिस झाली की खूप सोपं होऊन जाते. आज बघा शिलाईचं फक्त पॅटर्न बदलते. बघा इथे ही अशी आली, ही अशी आणि ही अशी. आता आपण बघूया पुढचा नंबर आहे A4ची शिलाई बघूया. मी आता तुम्हाला A आणि G दोन्ही शिलाई एकदमच दाखवते करून. याच्या पहिले ह्या शिलाई मी दाखवल्या होत्या, पण रेड कलरच्या शिलाई खालचे जे होते ना ते नंबरचे दाखवायच्या होत्या, म्हणून म्हटलं सर्वच दाखवून देऊ एकदा. मध्ये मध्ये हे दोरा अडकला की चाक फिरून मी काढत असते. ही झाली Fची शिलाई. आता एकच राहिली आपली Gची शिलाई करून दाखवते. बघा या पद्धतीने सगळ्या शिलाई मी दाखवते तुम्हाला. म्हणजे हे ब्ल्यू कलरचे जे शिलाई आहे ते, आणि इथे ब्ल्यू कलरच्या, इथे रेड कलरच्या. आता परत हे चाक नॉर्मल मी आपल्या ब्ल्यू कलरची जी शिलाई आहे त्याच्यावरच करून ठेवते. 1 वर 2 नॉर्मल, आणि इथं पण A B वर आपली साधी शिलाई येणार आहे जी आपली नॉर्मल शिवण्यासाठी असते. बघा A वर B वरच्या मदत केलं मी. या पद्धतीने काही शिलाई दाखवण्याचा प्रयत्न मी आज तुम्हाला केलेला आहे. म्हणजे ब्ल्यू रंगाचा आहे आणि D वर केल्यावर डबल होते ना त्याच्या शिलाई. बघा हे आधीच्या दिवशी दाखवले होते आणि ह्या आपल्या आजच्या शिलाई मारलेल्या सगळ्या. A B C D E F आणि G अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थोड्या थोड्या शिलाई येतात आहे. बघा अशी आजची थोडीशी माहिती. तुम्हाला आवडली का ती नक्की सांगा. या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. इतर शिलाई जे आहे ते मला जे माहीत पडले ते. तर धन्यवाद.